आमदार राजू खरे यांचा दणका. मोहोळ पंढरपूरचे आमदार राजू खरे यांच्या मागणीनंतर महावितरणचे कनिष्ठ अभियंता ओंकार साठे निलंबित. नवीन विजेचा डीपी बसवण्यासाठी चक्क 25,000 रुपयांची मागणी. मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार राजू खरे यांनी नागपूर अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेण्यात आली. महावितरणच्या लांबोटी येथील कनिष्ठ अभियंता ओंकार साठे यांच्या निलंबनाची मागणी आमदार खरे यांनी अधिवेशनात केली होती. या मागणीची दखल घेत सोलापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष कुमार सूर्यवंशी यांनी कनिष्ठ अभियंता ओंकार साठे यांना निलंबित करण्याचा लेखी आदेश तातडीने जारी केला आहे. या निलंबन आदेशामुळे मोहोळचे आमदार राजू खरे यांचा दणका सुरू झाला असल्याची चर्चा तालुक्यात आणि जिल्ह्यात सुरू झाली आहे. पैशांची मागणी आणि कंपनीची प्रतिमा मलिन. आमदार राजू खरे यांनी अधिवेशनात केलेल्या आरोपानुसार कनिष्ठ अभियंता ओंकार साठे यांनी नवीन विजेचा डीपी बसवण्यासाठी चक्क 25,000 रुपयांची मागणी केली होती आणि जे पैसे देतील त्यांचेच काम केले जात होते. सप्टेंबर व ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, पूर आणि वादळामुळे लांबोटी शाखा कार्यालयाअंतर्गत नदीकाठच्या गावांमध्ये विद्युत वाहिन्या, रोहित्रे, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत विद्युत पुरवठा पूर्वपदावर आणण्याबाबत शासन व वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असूनही साठे यांच्या कार्यक्षेत्रातील यंत्रणा अद्याप पूर्ववत झाली नव्हती. या गंभीर बाबींमुळे लोकक्षोभ निर्माण होऊन कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असल्याचा उल्लेख निलंबन आदेशात करण्यात आला आहे. आमदार खरे यांनी केलेली तक्रार विधानसभा तारांकित प्रश्नांमध्ये मांडण्यात आली होती. निलंबन आदेशातील ठळक बाबी कार्यकारी अभियंता मनीष कुमार काशीनाथ सूर्यवंशी यांनी काढलेल्या आदेशानुसार ओंकार विष्णू साठे यांना 12 डिसेंबर 2025च्या मध्यरात्रीपासून पुढील अंतिम आदेशाच्या अधीन राहून कंपनीच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचे कारण लोकप्रतिनिधीकडून तक्रार प्राप्त होणे, ग्राहकांकडून वितरण रोहित्रे उभा करण्यासाठी पैशाची मागणी करणे आणि कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणे. या कारवाईमुळे कामात दिरंगाई करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली असून आमदार राजू खरे यांनी शेतकऱ्यांसाठी उचललेला आवाज परिणामकारक ठरला आहे.